काय नव्हे करिता तुझ, काय नव्हे करिता तुझ, आता राखे माझी लाज। मी काकडा हाचे राशी, शिखांगुष्ट तो पाशी। त्राहे 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 त्राहे, मज कृपा दृष्टी पाहे। मी तो अपराधाचे राशी, शिखांगुष्ठ तो पाशी। तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, सत्य घ्यावी आता सेवा। मी तो अपराधाचे राशी, शिखा अंगुष्ठ तो पाशी। महायोग विभेद देहीमर्थं, मरणपुंडरीकाय धातुं इंद्रैः। समावर्तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगाकडून प्रथम नमन, दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने प्रत्येचा विस्तारू। बाबाची सद्गुरुदास कृपा। महेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगराय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। मनोजवमारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कलावतीशिवोत्तराधावताय कलाङ्काकृतेजकामोदिवक्त्रं, कलामि शिवानन्दं। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति,
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानं जगदाय भक्तं योगितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिक्षागुरुं कारण करुणावरणारे भक्त वत्सल श्री पंढरीस आंदोलन परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त तथा वारकरी संप्रदायातील मंदिराच्या तुळसस्थानी विराजमान असणारे साधू वैराग्य राजर्षी सर्व कसे जगद्गुरु तुकोबाराय या अहंकार जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे अतिशय दीन होऊन आपली लाज राखण्याविषयीची प्रार्थना करतात, मागणी करतात. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, काय नव्हे तुझ आता राखी माझी लाज. जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करत असताना देवाची आपण स्तुती करतात. हे पांडुरंगा, तुझं करिता काय नाही, तुझं ठरवलं तर काय होणार, म्हणून माझे काय करतो लाज राख. दुसऱ्या चरणात सांगतात लाज का राखायची आणि कशामुळे जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी लाज मागण्याची मागणी केली. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी पूर्णपणे नखशिखांतापर्यंत पूर्ण शरीर माझं हे काय आहे, राशीचा मूर्तिमंत पुतळा आहे. कशाचा? अपराधाचा मूर्तिमंत पुतळा आहे असे दुसऱ्या चरणात सांगतात. आणि आपल्याला या काम, क्रोध, लोभ असे जे अनेक त्रिगुण आहेत त्या त्रिगुणापासून सोडण्याकरता देवाकडे देवाला देवा मला या 3 गुणापासून सोडव. कसं सोडव तर तू माझ्याकडे फक्त कृपेच्या नजरेने कृपा दृष्टीने जर बघितलं तर मी या 3 गुणापासून 3 वर्षापासून मुक्त होईल. आणि आतापर्यंत मी तुझी सेवा केली, आतापर्यंत मी तुझी सेवा केली, पण ती सेवा सत्यच होती असं काही नाही. पण आता इथून पुढं माझ्याकडून तू आता काय कर, सत्य सेवा करून घे. अभंगावर विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे असा, 6 प्रमाणे चालत असलेला हा 4थ्या वर्षाचा सरावती कीर्तन महोत्सव. आणि त्या सरावती कीर्तन महोत्सवामध्ये बाबाच्या आत्मीने तथा हजेरी क्रमांकानुसार आलेली सेवा. कीर्तन जरी स्वरात नाही झालं, कीर्तन जरी स्वरात नाही झालं तरी जोरात करण्याचा मी प्रयत्न नक्कीच केले. आता देणाऱ्याने जर आपल्याला दिला नसेल आणि देणारा तो या काढून घेणार आहे तर देणाऱ्याने जर आपल्यावरती कृपा केली नसेल तर खंत व्यक्त करण्याची काही गरज नाही की आपल्याला स्वरात येत नाही, आपण तालात येत नाही. आणि देणारा तो आहे, पण त्याने आपल्याला दिलं ठीक आहे, जे दिलंय ते योग्य वापरा, जे दिलंय ते वापरण्याचा आपण काय करू प्रयत्न करू. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, मागणी तर प्रकरणातील आहे, मागणी करणारा आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून मागणी करतात. या ठिकाणी आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांचा थोडासा पाठीमागची पार्श्वभूमी जर बघितली, थोडासा इतिहास जर बघितला जगद्गुरु तुकोबारायांचा, आपल्याला मागताना कोण दिसतंय? जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागताना दिसताय
त्याच जगद्गुरु तुकोबारायांचा आपण जर इतिहास बघितला, त्याच जगद्गुरु तुकोबारायांचे थोडेसे पाठीमागे जाऊन पार्श्वभूमी जर बघितली, जे तुकोबाराय काही मागणे आम्हा अनुचित असे म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्याला मागणी करताना दिसतंय. असा काय आणीबाणीचा प्रसंग पडला असेल जगद्गुरु तुकोबारायांवर की जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतायत? त्याचं चिंतन आपल्याला समोर विस्तृत करायचंच आहे. कशामुळे जगद्गुरु तुकोबारायांनी मागणी केली याचं विस्तृत आपण चिंतन करणारच आहोत. जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काही मागणी आम्हा अनुचित, ती जगद्गुरु तुकोबारायांना आपल्याला मागणी करताना दिसत आहे. असं का? आणि आपल्याला या ठिकाणी मागणीचे दोन प्रकार करता येतील. एक यथार्थ मागणी आणि एक अयथार्थ मागणी. यथार्थ मागणी कशाला म्हणायचं? ते यथार्थ मागणी याला म्हणायचं जी मागणी परमार्थ पूरक आहे, जी मागणी परमार्थ पोषक आहे, ज्या मागणी केल्याच्या नंतर आपण निश्चितच काय हो सफलतेला प्राप्त होऊ अशा प्रकारची जी मागणी आहे, ज्या मागणीतून आपला उद्धार होणार आहे, अशा प्रकारची मागणी ती काय आहे? यथार्थ मागणी. आणि अयथार्थ मागणी म्हणजे काय? अयथार्थ मागणी म्हणजे संसारातील मागणी आहे. बांगला हवा, गाडी हवी, अशा अनेक पुष्कळ अथपासून इथपर्यंत संसारातल्या जेवढ्या काय मागण्या असतील, संसाराला पोषक ठरणाऱ्या जेवढ्या काही मागण्या असतील, त्या सर्व मागण्या काय यथार्थ आहेत. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी यथार्थ मागणी करतात. म्हणून त्यांच्या त्या वचनाला, कोणत्या वचनाला? कसं आहे माहिती का? माझं कीर्तन आहे ना, तुम्ही आम्ही खेळे गदारोळी आनंदे. कीर्तन करणं म्हणजे ऐकण्याचा खेळ नाही. काय प्रमाण? एकल्याचा नाही हा खेळ, म्हणून मी खेळला. हा खेळ एकल्याचा नाही, म्हणून हा खेळ मिळविलेला आहे. म्हणून मी प्रश्न विचारला की तुम्ही मला प्रतिसाद देत चला, म्हणजे जेणेकरून माझे एकल्यावर जर कोणी येणार नाही. तुम्ही बोलत चालले तर तेव्हा मला कॉन्फिडन्स बरोबर तो वाढतो आणि एवढी विद्येची नावी मिळते मला कीर्तन करण्याला. त्यामुळे बोलत चला, विचारल्यानंतर प्रश्नाचे उत्तर देत चला. चुकीचं दिलं तरी चालेल, मी तुमचं नाव नाही घेणार चुकीचं दिलं म्हणून, चुकीचं दिलं तरी चालेल. हा, तर त्या वचनाला जगद्गुरु तुकोबारायांच्या काही बाधा येत नाही. कोणत्या वचनाला? तर काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे, आता हा काही शब्द कुठे लावायचा? तर काही मागणी, काही मागणे आम्हा अनुचित. काही म्हणजे काय? अयथार्थ जे आहे, जे संसाराला पोषक आहे, ज्यामुळे संसार सुखन होतो, अशा प्रकारचे जे मागणे, ती मागणे आम्हा अनुचित. ही आमच्या वडिलांची काय आहे? रीत आहे, ही पद्धत आहे. अशा प्रकारचं मागणं अनुचित आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या वचनाला जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी मागणी करतात, लाज राखण्याविषयीची मागणी करतात. पण कोणत्याही व्यक्तीकडे आपण जर काही मागायचं असेल, संसारात असो परमार्थात असो, कोठेही कोणताही प्रसंग आपल्याला मागण्याचा आला तर पुढच्या व्यक्तीकडून ती आपली अपेक्षा पूर्ण व्हावी, ती मागणी आपली पूर्ण व्हावी, हे जर तुम्हाला वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबारायांना वकील करून घ्या. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी आपल्याला कोणाकडे कसं मागावं हे शिकवलं. आपल्याला पुढच्या व्यक्तीकडून काही जर मागणी पूर्ण करून घ्यायची असेल तर त्याची काय केली पाहिजे? स्तुती केली पाहिजे. आपण व्यवहारात बघतो, एखाद्या अधिकाऱ्याकडून जर आपल्याला आपलं काम पूर्ण करून घ्यायचं असेल, एखादी आपली फाईल पेंडिंग असेल, ती फाईल जर पुढे सरकवायची असेल तर त्या अधिकाऱ्याची स्तुती करावी लागेल. मग ती स्तुती अशी नसते अशा प्रकारची स्तुती असते का? ती प्रत्येक व्यक्तीची स्तुती करण्याची वेगळी पद्धत आहे. कोणाची स्तुती कशी, कोणाची स्तुती कशी, कोणाची स्तुती कशी. त्या अधिकाऱ्याची स्तुती करत असताना कशी स्तुती केली जाते? तर त्या अधिकाऱ्याची स्तुती करत असताना
याची स्तुती लागेल. तुम्ही गुलाबींवर दाखवली की ती फाईल एक पाऊल पुढे जाणार. मग व्यवहारामध्ये जर आपल्याला आपलं काम पूर्ण करून घ्यायचं असेल तर स्तुती करावी लागते. तसं परमार्थामध्ये जर आपल्याला आपलं परमार्थ उंच कळस्थानी जर न्यायचं असेल तर आपल्याला ही स्तुती करावी लागते. पण स्तुती कोणाची करावी? स्तुती अथवा निंदा करावी देवाची. हा निंदा शब्द बाजूला ठेवा थोडा वेळ, आपल्याला त्याच्याशी सध्या काही घेणं देणार नाही. स्तुती करावी ही देवाची. मग स्तुती आपण मनुष्याची पण वाढू नये. काय कारण काय? कीर्ती मानवाची वाढू नये. स्तुती अथवा निंदा देवाची करावी पण कीर्ती मानवाची वाढू नये. कारण तो त्या योग्यतेचा आहे की नाही हे आपण त्याची परीक्षक नाहोत. कारण आपण त्याच्याच लेवलचे आहोत पण त्याची कीर्ती किती आहे हे आपण सांगू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कीर्ती मानवाची वाढू नये. स्तुती ही देवाची करावी. मग त्या स्तुतीने तो प्रसन्न होईल आणि आपली काय मागणी पूर्ण करेल. हाच हेतू समोर ठेवून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताची स्तुती केली असावी. काय स्तुती केली जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताची? ती स्तुती जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणात रेखाटली. आता राखे माझे लाज. जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये भगवंताची स्तुती केली. तुझं करिता काय नव्हे, काय नव्हे करिता तुझं. हे परमार्थ आहे. तू जर ठरवलं तर काय होणार नाही. कारण तुझ्या ठिकाणी करतो
अकर्तृ आणि अन्यथा कर्तृ शक्ती, अशा 3 शक्तींनी संपन्न असा तू भगवान आहे. मग तू जर ठरवलं तर काय होणार नाही? कर्तृ अकर्तृ अन्यथा कर्तृ शक्ती संपन्न. अहो तुम्ही फक्त तोंडाने सांगितलं कर्तृ अकर्तृ अन्यथा कर्तृ, आपण शक्तीचं कार्य काय? शक्ती फक्त शक्तीचं नाव घेतं, ती शक्ती करते काय? कर्तृ शक्ती जी गोष्ट कोणीच करू शकत नाही, जी गोष्ट कोणीच करू शकत नाही ती गोष्ट करून दाखवण्याची शक्ती म्हणजे काय? कर्तृ शक्ती. काय करून दाखवलं भगवंताने की जी गोष्ट कोणीच करू शकलो नाही? मृत गुरुपुत्र आणला तो पवाडा देखिला. भगवान परमात्म्याने, भगवान श्री कृष्ण परमात्म्यांचं ज्या वेळेस गुरुकुलामध्ये 4थं वर्ष सुटलं, ते 4 वर्षच होते काही नाही माहिती, आपल्यानुसार मी थोडंसं बदलून सांगतोय. ज्यावेळेस त्यांचं 4थं वर्ष सुटलं आणि ते संदीपान महर्षी, बरोबर संदीपान असं काय चुकत, त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही आम्ही खेळे त्या विषयीकडे त्यांचं शिक्षण चालू होतं आणि शेवट शिक्षण संपूर्ण झालं आणि भगवान परमात्मा गुरुजींकडे गेले आणि त्यांना गुरुदक्षिणा दिल्या. गुरुदक्षिणा द्यायला, कारण ते म्हटले मला तुझ्याकडून काही गुरुदक्षिणा नको आहे, कारण त्यांनी ओळखून घेतलेलं होतं हा त्रिलोकी अधिपती आहे, संपूर्ण त्रिलोक्याचा मालक, आणि तो आपल्याला गुरुदक्षिणा देतोय, कारण हा आपला बाप आहे, आपण याचे गुरु नाही, अशी त्यांनी भावना केली. कारण त्यांनी ओळखून घेतलं होतं की हा कोण आहे? देव. ते म्हणजे मला नाही लागत गुरुदक्षिणा, तुझ्या गुरु माईला जाऊन विचार गुरुदक्षिणा लागते का? ते गुरु माईकडे गेले आणि गुरु माईला विचारले, माई मी गुरुदक्षिणा देण्याकरता आलोय. तर त्यावेळेस माईने उत्तर दिलं, कृष्णा तू गुरुदक्षिणा देण्याकरता आलाय, मलाही तुझ्याकडून गुरुदक्षिणा घेण्याची इच्छा नाही, पण माझा मुलगा ज्यावेळेस गेला त्याच्या काही दिवसाच्या नंतरच तू आश्रमामध्ये प्रवेश केला आणि जी उणीव आम्हाला भासत होती पुत्राची, ती उणीव तू आल्याच्या नंतर आम्हाला भासली नाही. आता तू गेल्याच्या नंतर ती जागा परत मोकळी होणार, परत आम्हाला ती उणीव भासणार, परत आम्हाला आमच्या मुलाची आठवण येणार, परत दुःख. पण असं दुःख होऊ नये म्हणून तू आम्हाला तू तर जाणार आहे, तू काही थांबणार नाही, मग आमचा गेलेला मुलगा परत दे. या वचनावरून भगवान परमात्म्याने गुरुमाईचं वचन ऐकलं आणि त्यांचा मेलेला मुलगा नाही, फक्त मेलेला म्हणजे लगेच मेला आणि लगेच उठला असं नाही, 12 वर्षापूर्वी मेलेला मुलगा, तो मुलगा समोर आणला. हा पोवाडा भगवंताने कर्तृ शक्तीच्या द्वारे केला. अकर्तृ शक्ती म्हणजे काय? जी गोष्ट होणारच आहे ती आता कोणी तुम्ही आम्ही टाळू शकत नाही. जी गोष्ट आता घडणारच आहे अशी जी गोष्ट, ती गोष्ट जी शक्ती घडवू देत नाही त्या शक्तीला काय म्हणायचं? अकर्तृ शक्ती. उदाहरण वगैरे काही नाही आहे ना? उदाहरण पांडवांचं ज्यावेळेस वनवास चालू होता त्यावेळेस ते ज्या ठिकाणी राहत होते लाक्षगृहच म्हणतात ना, तर ते लाक्षगृह जाळण्याकरता दुर्योधनाने कट रचला आणि काही त्याच आग्नेच्या आजूबाजूला असणाऱ्या खेड्यातील लोकांना आधी सुपारी दिली आणि ते सुपारी पाहत त्यांनी त्यांचं काम पूर्ण म्हणजे चोखपणे केलं. संपूर्ण त्या लाक्षगृहाच्या बाजूने त्यांनी तो आराखडा रचला, कसं जाळायचं काय करायचं आणि संपूर्ण योजना झाली आणि आता जाळ लावणारच. आणि त्यावेळेस
त्या पांडवांना भगवान परमात्म्याने त्या लाक्षागृहातून रक्षिलं, म्हणजे ती गोष्ट घडणारच होती. जर भगवान परमात्म्याने जर त्यांना वाचवलं नसतं त्या लाक्षागृहातून, ती गोष्ट घडणारच होती. पण भगवान परमात्म्याने आपल्या अकर्तृ शक्तीच्या द्वारा त्यांना वाचवलं. या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपली अकर्तृ शक्ती वापरली. कर्तृ, अकर्तृ आणि अन्यथा कर्तृ शक्ती. एखादी गोष्ट घडणार आहे ती ज्या पद्धतीने घडणार आहे, ती ज्या रीतीने घडणार आहे, ती ज्या मार्गाने घडत चालणार आहे, त्या मार्गाने, त्या रीतीने, त्या पद्धतीने ती गोष्ट न घडू देता, थोडक्यात मध्ये कसं असं न येऊ देता, असं जी पद्धत जी गोष्ट ज्या पद्धतीने घडणार आहे ती गोष्ट त्या पद्धतीने न घडू देता ती गोष्ट अन्यथा पद्धतीने घडून आणणं, त्याला काय म्हणायचं? अन्यथा कर्तृ शक्ती. अशा 3 शक्तींनी जो युक्त असतो त्याला काय म्हणायचं? समर्थ. ज्याचं नाव समर्थ आहे तो समर्थ नाही. या 3 शक्त्या ज्याच्याकडे आहे, या 3 शक्तीने जो युक्त आहे त्याला काय म्हणायचं? समर्थ म्हणायचं. मग असा तू समर्थ तू जर ठरवलं तर राई घेऊन घ्यायची. त्या राईचा तू डोंगर करू शकतो आणि डोंगराचे काय करू शकतो? राई. Thank you.
समर्थाच्या मनात आल्याच्या नंतर रंग असलेला रामा होतो, रामा असलेला रंग होतो. अशी शक्ती त्याच्याकडे असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याला आठवण करून देतात की बाबा तू या अशा प्रकारच्या शक्तीने युक्त आहे, तू जर ठरवलं तर काय होणार नाही, अशी त्याला आठवण करून जगद्गुरु तुकोबाला अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये मागणी करतात की आता राखे माझी लाज. आता काय करतो माझी? हा आता शब्द महत्वाचा आहे. आता म्हणजे याच्या अगोदर लाज राखली नाही का? हो राखली. कोणाची राखली? पुष्कळ जणांची भगवान परमात्म्याने लाज राखली. आपल्याकडे सर्वांची कोणाची लाज राखली हे सांगण्याकरता अल्पसा वेळ असल्यामुळे सर्वांची लाज तुम्हाला सांगू शकत नाही. लाज म्हणजे काय? लाज कशाची वाटावी, लाज कोणाला वाटते, पुष्कळ प्रश्न आपल्याला या ठिकाणी उद्भवू शकतात. तर त्या ठिकाणी आपण लाज म्हणजे काय पाहू. लाज हा अंतःकरणाचा काय आहे? धर्म आहे. ज्याप्रमाणे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जसे अंतःकरणाचे धर्म आहे, त्याप्रमाणे लाज हा सुद्धा काय? अंतःकरणाचा धर्म आहे. दया, ईश्वरत्व, मार्ग, धैर्यावलंबन, अहिंसा, सत्य, क्रोधस, त्याग, शांती, वैष्ण, दया, ईश्वरत्व, मार्ग, धैर्यावलंबन. त्याच्या ठिकाणी शेवटचा जो शब्द आहे पंचाकलमच्या अगोदरचा कोणता? ही. ही म्हणजे काय? लाज. हा अंतःकरणाचा. ही जी री सांगितलेली या ठिकाणी 16व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 2 त्या श्लोकामध्ये री ही सांगितलेली आहे, दैवी गुण सांगितलेला आहे, दैवी संपत्ती गुण सांगितलेला आहे. मग हे दैवी संपत्तीचं वर्णन या श्लोकावर विवेचन करत असताना भगवान ज्ञानोबरायांनी गोड वर्णन केलेलं आहे. 80 अवकळा घेबे शरीराचा कंटाळा की लाज पण निर्मळ आणि सुभाव 80 औट हातपणे जे शिव होऊनी जिने उपजो मरणे नावा. लाज कशाची वाटली पाहिजे? त्याच्यानंतरचा प्रश्न होता, लाज कशाची वाटली पाहिजे? तर उपजो मरणे नावा. पुनरपी जनन पुनरपी मरण. अशा प्रकारचं जर आपण 84 लक्ष योनीच्या चक्रामध्ये जे फिरतोय याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण मनुष्य देहाला आलेला आहे या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर आपण काय करतोय, आपल्याला काय करायला पाहिजे हे आपण सगळं समजतो. दुर्योधनाचा एक श्लोक आहे, जानामि धर्म्यं नचेमे प्रवृत्ती, जानामि धर्म्यं नचेमे निवृत्ती, केनापि देवेन हृदये स्थित. दुर्योधन काय धर्म जाणत नव्हता का? तो धर्म जाणत होता. अधर्म मानत नव्हता का? अधर्मही जाणत होता. देव मानत नव्हता का? देवही मानत होता. पण नचमे प्रवृत्ती, नचमे निवृत्ती तसं आपलं. आपण जाणत नाही का कीर्तनात मागे घालून बसलं पाहिजे, कीर्तनात बडबड नाही केली पाहिजे. हे आपण ऐकलं नाही का कोणाच्या कीर्तनामध्ये? हा मी सांगतो, जो कीर्तनात बडबड करतो ना तो बेंडूक जन्माला येतो. मग बेंडूक झाल्याच्या नंतर रात्रभर बडबड करतो. कीर्तनात बडबड नाही केली पाहिजे, कीर्तनात मागे घालून बसलं पाहिजे. साधना करत असताना ती साधना जशी सांगितलेली आहे तशा पद्धतीने ती साधना केली पाहिजे. आपलं काय चालू होतं? करत होतं
तर आपलं कीर्तन चालू होतं. लाज कोणाला वाटते? जो साधक आहे त्याला लाज वाटते. जो साधनेमध्ये युक्त आहे त्याला लाज वाटते की बाबा आपण मनुष्य देहाला प्राप्त झालोय. असा मनुष्य देह की जो भेटणं शक्य नाही, भेटला काय दुर्लभम मनुष्य देह, हा मनुष्य देह आहे दुर्लभ आहे. अशा प्रकारचा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला आहे. परत आपण संप्रदायामध्ये आलेलो आहे, भजन कीर्तन शिकतोय. मग असा देह प्राप्त झाल्याच्या नंतर आपण भगवत प्राप्ती करण्याच्या मार्गाकडे गेलो पाहिजे, म्हणून त्याला लाज वाटते. बरं, जगद्गुरु तुकोबारायांना या ठिकाणी कशाची लाज वाटली हो? की जगद्गुरु तुकोबारायांना भगवंताची स्तुती करून आपली मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा उत्पन्न झाली. अशी कोणती लाज आहे जगद्गुरु तुकोबाराला? त्या लाजेमुळे जगद्गुरु तुकोबाराला भगवंताकडे मागणी करायला लागली. जगद्गुरु तुकोबाराला लाज याची वाटत होती की मी भक्त असताना जगामध्ये माझा बेंडोरा पिटलेला आहे. तुम्ही काय आहे? देवाचा भक्त आहे. लोहे दास खरा तुम्ही झाला से डांगोरा. खरा दास नव्हे, मी भगवान परमात्म्याचा खरा दास नाही, पण जगामध्ये माझा व्यर्थ असा दिंडी आहे. दिंडी पेटली, दौंडी पेटलेली, फुकट व्यर्थ, त्याला काहीही अर्थ नाही. मी भक्त नसताना जगामध्ये मी भक्त आहे, देवाचा दास आहे, अशा प्रकारची तुझा म्हणता दास गोडी नाही रस गोडी यासारखी. तुझा दास म्हणताना मला लाज वाटते. ते दास म्हणणं म्हणजे लाजेपण आहे का? भाग्यवंत म्हणून या शरण गेले म्हणजे म्हणजे भगवंताचे दास झाले त्यांना भाग्यवंत म्हटले जगद्गुरु तुकोबाराय. आणि तेच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला लाज वाटते तुझा दास म्हणताना. याचं उत्तर मी अगोदरच दिलं की भक्त नसताना मी दास नसताना जगामध्ये लोकांनी माझा व्यर्थ डांगोरा पेटलेला आहे. मग मी कसा? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी तुझा दास नाही. भगवान परमात्म्याने कदाचित त्यांना प्रश्न विचारला असावा, अहो जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणता तुम्ही तुझा दास नाही, जसा दास पाहिजे तसा नाही, मग तुम्ही आहे तरी कसे? ते अभंग सांगतात मी तो अपराधाचे राशी शिखा अंगुष्ठ तो राशी. मी शिखा पासून अंगुष्ठाच्या नखापर्यंत मी काय पूर्णपणे अपराधाचे रास आहे. अपराधाचे रास आहे, पुष्कळ अशा अपराध केलेले आहेत मी. मी तो अपराधाचे राशी. राश म्हणजे काय? रास म्हणजे 100 पोते, बरोबर? रास म्हणजे एक ढीग. म्हणजे किती पोत्याचा ढीग? ज्या ढिगाचं अजून माप केलेलं नाही अशा प्रकारचा जो ढीग त्याला काय म्हणायचं? रास म्हणायचं. असा मी अपराधाची काय आहे? रास आहे. पुष्कळ असे माझ्याकडे अपराध केले कळत नकळत. असा मी अपराधाचं काय आहे? पुतळा आहे, पुतळा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अशा प्रकारचा अपराधाचा पुतळा असल्यामुळे मी तुझा काय नाही भक्त नाही. जसा योगी ज्या योग्यतेचा भक्त असावा त्या योग्यतेचा मी तुझा दास नाही, त्या योग्यतेचा तुझा भक्त नाही. म्हणून अशा प्रकारची मला ते म्हणतात की मला लाज वाटते, म्हणून माझी ती काय करतो? लाज रक्षण कर. अभंगाचे तिसरं चरण त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी 3 वेळेस एकाच शब्दाचं काय केलं आहे? उच्चारण केलं आहे. त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे. 2 वेळेस जर केलं उच्चारण तर त्याला दुरुक्ती दोष असे म्हणतात. 3 वेळेस करायच्यानंतर अविच्छेदक, बरोबर? अविच्छेदक वेगळे वेगळे असेल तर
दुरुक्तीचा दोष येत नाही. म्हणून त्राहे कोणत्या मदत कृपादृष्टी काय त्राहे म्हणजे काय? मला सोडव. कशापासून सोडव? मला कामापासून सोडव, मला क्रोधापासून सोडव, मला लोभापासून सोडव, मला सूक्ष्म शरीरापासून सोडव, मला कारण शरीरापासून सोडव, मला स्थूल शरीरापासून सोडव. कसं? माझं कृपादृष्टी आहे. तुझ कृपादृष्टी बघितल्यानंतर मी या तिन्ही वर्षातून निवृत्त होईल. माझं कृपादृष्टी आहे. आजपर्यंत मी तुझी चांगल्या प्रकारे सेवा केली, पण ती सेवा खरीच होती, ती सेवा सत्यच होती असं नाही. असेही कदाचित काही चुका घडल्या असतील, पण आता इथून पुढं देवा तूच काय कर, माझ्याकडून ते काय करून घे. सेवा केला म्हणजे
देवा सत्य खाली आता सेवा देवा माझ्याकडून सत्य जशी चांगली सेवा आहे तशी सेवा करून घे. मी तो अपराधाचे राशी काय नव्हे करीता जर आता राखी माझे लाज मी तो अपराधाची राशी शिका अंकुश देवपाशी त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे तुका म्हणे देवा सत्य घ्यावी आता सेवा मी तो अपराधाची राशी शिका झालेली कृतज्ञ सेवा किंवा स्तुती सत्य माझ्या पंचचरणी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आपण नामकार असतील भगवान तुकोबार असतील गुरुवे बाबा असतील गुरुवे पद्मनाभ बाबा असतील गुरुवे सतीन बाबा गुरुवे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज दुखणे असतील बाबासाहेब महाराज या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. तसेच माझे काही माझे बंधू आणि ज्यांनी मला त्या परमार्थिक रस्त्यावर चालत असताना जसं जसं मार्गदर्शन करत गेले ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सर्व गुरुंच्या चरणी माझी कृतज्ञ सेवा समर्पित करतो. तरी म्हणजे बोलते अधिकृतीसाठी करून घ्यायला ज्ञानेश्वर